राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला पर्याय म्हणून उदयास येणाऱ्या तिसऱ्या आघाडीचं नामकरण होणार आहे। तिसऱ्या आघाडीच्या जुळवाजुळवीसाठी जोर बैठका सुरू असताना तिसऱ्या आघाडीचं नाव काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राज्यात तिसऱ्या आघाडीच्या जुळवाजुळवीच्या कामाला वेग आलाय। तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांची पुण्यात बैठक झाली। या बैठकीसाठी स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी उपस्थित होते। या तीनही नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। या तिसऱ्या आघाडीचं बारसही होणार आहे। लवकरच तिसऱ्या आघाडीला एक नाव देणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। एक कॉमन बैठक होईल आणि ते कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असायला सगळेजण लढणार। त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी पार्ट असेल। ही तिसरी आघाडी म्हणावी का मग या सगळ्यांना घेऊन तुम्ही आता? मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे, कारण का पहिली दुसरी नाही, पहिलं आम्हीच आहोत। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला पहिली आघाडी म्हटलं तरी चालेल। महायुती आणि मवियाशी समांतर अंतर ठेवून तयार होणाऱ्या आघाडीला तिसरी आघाडी म्हणू नका असं यापूर्वीच बच्चू कडूंनी सांगितलं होतं। आता या तिसऱ्या आघाडीचं नाव काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली। तिसऱ्या आघाडीवर महायुतीचंही बारीक लक्ष आहे। त्यांनी तिसऱ्या आघाडीवर विशेष टिप्पणी करण्यास नकार दिलाय। प्रत्येकजण आपापल्या परीने श्री चक्रधर स्वामीच्या कथेसारखं आपापल्या परीने राजकारणामध्ये आपलं मत व्यक्त करतात। राज्यात यापूर्वीही 2009 मध्ये रिडालोसचा प्रयोग झाला होता, पण रिडालोसचं आयुष्यमान निवडणुकीपुरतंच राहिलं होतं। आता या तयार होणाऱ्या तिसऱ्या आघाडीचं नामकरण काय होणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।